मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आपण पोत्यानं खतं वापरली किंवा महागडी खतं फवारली म्हणून आपल्याला पिकात हवा तसं बदल दिसत नाही, त्यांची चांगली वाढ दिसत नाही. मित्रांनो, याचं सगळ्यात मोठं कारण लपलेलं आहे अन्नद्रव्यांच्या वाहनामध्ये, म्हणजे मोबिलिटी ऑफ न्यूट्रियन्स आणि लॉ ऑफ मिनिमम याच्यानुसार. म्हणजे कोणतंही एखादा अन्नद्रव्य जर कमी असेल तर पिकाची वाढ तिथंच लॉक होतं, आणि हे आपण जाणून घेतलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो, पिकाच्या शरीरात हीच अन्नद्रव्ये कशी वहन करतात हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कमतरता आहे म्हणून वापरलेलं खत उपयोगी पडेल याची खात्री नाही. आता हे अन्नद्रव्य वहन हे कसं चालतं हे जर आपल्याला कळलं तर आपल्या हजारो रुपयांची बचत होईल आणि आपली मेहनतही वाचेल आणि आपल्या उत्पादनात वाढ होईल. तर मित्रांनो, पिकांच्या शरीरात वहन करणाऱ्या प्रकारानुसार का नाही ढोबळमानानं या अन्नद्रव्यांचे 3 गट पडतात. आता ह्या पहिल्या गटात का नाही जी अन्नद्रव्ये येतात का नाही ती पूर्ण गतिशील, म्हणजे जिथं गरज आहे तिथं वर खाली जाऊ शकतात. जेव्हा पिकाला याची गरज पडते तेव्हा जर ते जमिनीतून मिळालं नाही तर हे पीक काय करतं तर खालच्या पानातील अन्नद्रव्य काढून ती वरच्या पानाकडे पाठवतं. म्हणूनच यांच्या कमतरतेची लक्षणं का नाही आपल्याला जुन्या खालच्या पानावर दिसतात. आता याच्यात कुठले येतात, नायट्रोजन येतं, फॉस्फरस येतं, पोटॅश आणि मॅग्नेशियम. ही काय करतात तर सगळ्यात गतिशील अन्नद्रव्य आहेत. आता यांचा दुसरा गट पडतो त्याच्यामध्ये सल्फर, झिंक आणि मॅग्नीज. ही थोडीशी हालचाल करतात, फार तर एका पानातून दुसऱ्या पानाकडं. पण ह्याच्यामुळे ह्या हालचालीमुळे का नाही ती जी कमतरता आहे ती पूर्ण भरून निघू शकत नाही. म्हणजे त्यांची कमतरतेची लक्षणं मधल्या पानात किंवा वरच्या पानात त्याच्यामध्ये दिसतात. आता ह्याच्यात तिसरा गट आहे जो तो खूप महत्त्वाचा आहे, जे अजिबात हालचाल न करणारा. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा येतो तो कॅल्शियम. याच्याबरोबर बोरॉन, फेरस आणि कॉपर. ही जिथं जातील का नाही तिथंच अडकून पडतात. म्हणजे ही जर एकदा वर गेली पण तिथं गरज भासली तर ती जमिनीतून मिळालं नाही का नाही तर तेव्हा ते खालच्या पानातून वर पाठवली जात नाहीत. किंवा जर आपण पानावर फवारणी केली तर ती ज्या पानावर पडतील का नाही तिथंच थांबतात, ती परत खाली मुळाकडं किंवा इतर भागाकडे जात नाहीत. त्याच्यामुळं याची लक्षणं शक्यतो आपल्याला शेंड्याकडच्या पानाकडे दिसतात. आता ह्या वहनाचा आणि लॉ ऑफ मिनिममचा प्रत्यक्ष शेतात वापर कसा करायचा? समजा तुमच्या ऊसाचा शेंडा पिवळा पडला आहे किंवा पांढरा पडला आहे तर ही लोहाची कमतरता आहे. लॉ ऑफ मिनिममच्या नियमानुसार हा मर्यादा घटक झाला, तुमचं उत्पादन कमी करणारा घटक. तो तुम्हाला द्यावाच लागणार. पण तुम्ही जर तुमची जमीन, समजा तुमचा pH जास्त आहे जमिनीचा, त्यात चुनखडे आहे, आणि इथं जर तुम्ही साधं फेरस सल्फेट किती प्रमाणात जमिनीत दिलं तर ते फिक्स होण्यानं पिकाला मिळणार नाही. आणि यावेळी तुमचं हेच फेरस जर चिलेटेड किंवा इदा चिलेटेडमधील जमिनीत वापरलं तर ते पिकाला मिळेल, किंवा इतर जे साधं असतं ते फिक्स होतं ते होणार नाही. आता जर किंवा तुम्ही हे चिलेटेड फेरसची फवारणी करू शकता, आणि हाच एकमेव शास्त्रीय पर्याय ठरतो ज्या जमिनीत आपल्याला चुनखडी किंवा pH जास्त असेल तर तिथं साधं फेरस सल्फेट काम करत नाही जमिनीत दिलं तर. आता मित्रांनो, इथंच खरी गोम आहे बघा. मग आपण सर्व स्थिर असणारी अन्नद्रव्ये फवारणी करायची का? तर हा नियम सगळीकडे काम करत नाही. आता हे जो उदाहरण बघा, आपल्या भुईमुगाचं पीक घ्या. भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या भरण्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि हे अन्नद्रव्य लागतं. पण हे कॅल्शियम आहे जे पिकातील सर्वात स्थिर असणारं अन्नद्रव्य आहे. ते फक्त काय करतं तर पाण्याबरोबर जमिनीतून खालून वर जातं. ते पानाकडून कधीच खाली जी अन्नवाहिनी असते का नाही त्याच्यातून तिला खाली फ्लोए म्हणतात का नाही, त्याच्यातून ते खाली येत नाही. म्हणजे एकदा ते समजा तुम्ही जमिनीतून दिलं तिकडं जर नसेल तर ते जिथं वर अगोदर गेलं असेल तिथून परत रिटर्न कधीच खाली येत नाही. आणि अशा वेळी जर आपण शेंगा भरण्यासाठी कॅल्शियम पानावर फवारलं, मग ते अगदी सिलेटेड कॅल्शियम असलं का नाही तर ते ज्या पानावर पडेल तिथंच थांबतं, ते मुळाकडे जात नाही, आणि त्यामुळे आपल्या शेंगा पोकळ राहणारच. म्हणजे इथं आपल्या फवारणीचा खर्च 100% वाया गेला. आणि म्हणूनच भुईमुगाला कॅल्शियम द्यायचं असलं का नाही तर ते सुरुवातीला द्याच, आणि त्याबरोबर आऱ्या लागताना जमिनीत जात असतात का नाही त्यावेळेला ते जमिनीत वापरा. त्यावेळेला तुम्ही जिप्समचा पण वापर करू शकता, म्हणजे ते कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. आता थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, लॉ ऑफ मिनिममनुसार पिकाची थांबलेली वाढ पुन्हा सुरू करण्यासाठी आपण काही गोष्टी करायलाच हव्यात. आता यातल्या कुठल्या गोष्टी तर कमतरता कुठं आहे ते पानावरून ओळखायचं. आपण जे कमी आहे का नाही तेच आधी दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खताची गरज नेमकी कुठं आहे, ऊसाच्या शेंड्याला आहे का भुईमुगाच्या शेंगांना आहे, हे ओळखून ते जमिनीत दिलं पाहिजे की फवारणी केलं पाहिजे हे ठरवलं आलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या शेतात शॉर्टकट चालत नाही, तिथं चालतं ते विज्ञान.
आणि अचूक ज्ञान हेच आपलं भांडवल आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी उपयोगाची वाटली तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि या अशाच उपयोगाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच उपयोगाच्या माहितीसह. धन्यवाद.